वसमत नगरपालिकेसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मात्र सायंकाळचे 6:30 वाजून गेले तरी ही वसमत शहरातील बुधवारा जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आहेत ते मतदारांच्या रांगा जे आहेत ते कायम आहेत। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारांच्या रांगा आहेत। मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच वसमतच्या विविध बूथवरती जे आहे ते गर्दी केली होती। मात्र आता सायंकाळचे 6:30 वाजून गेले तरीही मतदान केंद्रावरती जे आहेत ते मतदारांच्या जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तर रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या मतदाराचं मतदान होईपर्यंत जे आहे ते मतदान प्रक्रिया सुरूच असणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। मात्र आता जर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी मतदारांच्या जे आहे ते मोठ्या प्रमाणात मतदानासाठी रांगा लागल्याचं या ठिकाणी दिसते। दुसरीकडे जे बघायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या वतीने जे त्या लाईटची या ठिकाणी व्यवस्था केली नाही। सगळे मतदार जे आहेत ते अंधारामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतात। सगळे मतदार जे आहेत ते सगळे अंधारामध्ये उभा असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र शेवटचं मतदान होईपर्यंत सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। शेवटच्या मतदाराचं मतदान होईपर्यंत जे आहे ते ही बूथ चालू असण्याचंही अधिकाऱ्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। सायंकाळी साधारणतः 8 वाजेपर्यंत रात्री ही मतदान प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।